माझे 2 महिन्यापूर्वी पायाचे नी रिप्लेस झालेलं आहे आणि गोंदिया इतकं लांब आहे आमच्यापासून की जाण्याची कनेक्टिव्हिटीची सोय नाही. जवळजवळ 2 ते 2.5 दिवस लागला एकदा गेलं की. आणि डॉक्टरचा सल्ला असा होता की थोडंसं ट्रॅव्हलिंग कमी करा. माझा परदेशच दौरा होता तो देखील मी कॅन्सल केला. बाकी काही कारण नाही, एवढंच कारण आहे. ज्या पद्धतीने तुम्ही राजीनामा दिला, हो, हसन मुश्रीफ साहेबांनी देखील वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता तुम्ही देखील गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. प्रफुल्ल पटेलांनी पालकमंत्री हे फक्त पिकनिकला येतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अशा पद्धतीची टीका केलेली होती. त्यांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं की बरोबर आहे, 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे आणि नंतरच्या वेळेस जातो ना आपण 2-3 महिन्याला. काय त्यांनी ते म्हणले म्हणून राग नाही, आपलं राग बघायचं काय कारण आहे. परंतु या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे मंत्री आहेत यांना दूरचे जिल्हे दिलेले आहेत आणि त्यांच्या अडचणी होते गैरसोय सगळे जे मनासारखं थोडंच होणार आहे. परंतु दुय्यम सगळे जिल्हे जे आहेत ते पालकमंत्री पदाकरता दिलेत. एकीकडे राज्यमंत्री आहेत मेघनाथ बोर्डीकर, त्यांना मात्र परभणी सारखा महत्वाचा जिल्हा नाही, त्यांना तिथे जवळ पडतंय म्हणून त्यांना दिलं असेल. तशाच पद्धतीने द्यायला पाहिजे. पण आता 3 पक्षाचं सरकार म्हणलं थोडंसं सगळ्याच्या मनासारखं होतच नाही ना. तुम्ही लातूर जिल्ह्यातून येता, लातूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्हाला भेटावं अशी तुमची इच्छा होती का? कारण की शिवेंद्रराजे भोसलेंना लातूरचं पालकमंत्री पद दिलं, जे की साताऱ्याचं ते स्वतः. हो, नाही मला वाटत होतं मिळावं लातूरचं आणि दादाची बी इच्छा होती. शेवटी 3 पक्षाचे सरकार असल्यामुळं ॲडजस्टमेंट करताना काही निर्णय घ्यावे लागतात आपल्याला. पक्षाच्या प्रमुखांकडे आता इच्छा व्यक्त केली आहे का? कारण आगामी काळामध्ये जर काही पुन्हा रिशफल करण्याचा प्रयत्न झाला पालकमंत्री पदाचा तर आपण काही अशी मागणी केली आहे का? आपण नाही, पहिले केली नव्हती. मी मंत्र्यासाठी मागणी केली नव्हती आणि पालकमंत्र्यासाठी केली नाही. परंतु प्रफुल्ल पटेलांच्या हस्तक्षेपामुळे नाही, त्यांचा हस्तक्षेप नव्हता. शेवटचा प्रश्न नाही, काही हस्तक्षेप नव्हता. पंकजा मुंडेंच्या कारखान्याची प्रचंड चर्चा आहे. सहकार विभागाच्या परमिशन शिवाय तर कुठला कारखाना विकला जाऊ शकत नाही. नाही, पाटलांना कारखाना चालवायला दिला की विकला गेला? ऐका की प्रक्रिया हा जो काही कारखाना आहे तो कारखाना मला वाटतं इंडिया बँकेकडे आहे आणि मग त्या बँकेला सिक्युरिटीच्या ॲक्ट खाली विकता येतं. त्यांना विकता येतं. आता बघ आपल्या MSC बँकेने देखील कारखाने बरेचसे विकलेत ना, सिक्युरिटायझेशन ॲक्ट खालीच विकलेले आहेत. त्याच्यामुळे तो तसंच झाला असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.